मतदारसंघाची ओळख म्हणजे नगर रोडचं ट्रॅफिक जॅम. बाहेरनं कोणीही आमच्या मतदारसंघात येण्याचा विचार केला तर तो आपल्याला नगर रोडच्या ट्रॅफिकला सामोरे जावं लागेल अशी आमच्या मतदारसंघाची चुकीची ओळख गेल्या 5 वर्षात पडली आहे. तर पुण्याचं ड्रग कॅपिटल आमच्या इकडे होतं आहे का असं कुठेतरी प्रश्न पडतो. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली. हातात असणारं सोल्युशन तुम्ही गेल्या 5 वर्षात सोडवलं नाही. खराडी शिवणे रोड जो आहे, जो आमच्या खराडी हद्दीत पूर्ण झाला आहे, वडगाव शेरीमध्ये थोडा राहिला आहे. कदाचित 6 महिन्याचं काम आहे, ते 5 वर्षात झालं नाही. ते 6 महिन्याचं काम जर तुम्ही 2-3 वर्षात सोडू शकला असता तर नगर रोडचा 30% ट्रॅफिकचा लोड हा त्या रोडनी घेतला असता आणि आज जी दुरावस्था आहे नगर रोडची ती नसती. तरुण वर्ग माझ्यासोबत असताना उमेदवार जरी बापूसाहेब आमचे वडील जरी असले, ती सगळी ताकद मी त्यांच्या मागे तरुणांची उभी करणार आहोत. दोघं एकत्रित काम करतो आहे. त्यांचा 30 वर्षाचा राजकारणातला अनुभव आहे. त्यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आज लोकांमध्ये आमच्या इथे तुलना केली जाते की कोणी कशा पद्धतीचं काम केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावाची मागणी अधिक आहे. कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडणार? उमेदवारी मिळणार की पत्ता कट होणार? हायकमांडचा आदेश पाळणार की बंडाचं निशाण फडकावणार? महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या सामान्य मतदारांपासून राजकीय कार्यकर्ते, नेते मंडळींपर्यंत याच प्रश्नांची चर्चा जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्ष जागा वाटपाचे चक्रव्यूह भेदून आपापले उमेदवार जाहीर करतील आणि निवडणुकांच्या फायनल पूर्वी आमदारकीच्या तिकीट वाटपाच्या सेमीफायनलमध्ये कोण दमदार ठरणार याचा निकाल लवकरच लागेल. मात्र जागा वाटपापूर्वीच उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडणार या विश्वासाने निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घेऊया प्रभातच्या खास विधानसभा विशेष आमदार झाल्यासारखं वाटतंय कार्यक्रमातून. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार सुरेंद्र पठारे आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं सर्वप्रथम डिजिटल प्रभातमध्ये स्वागत. खरं तर आपलं नाव चर्चेत आहे. युवक आहात आपण आणि बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की मतदारसंघामध्ये अनेक तुमच्या माध्यमातून नेहमी सामाजिक उपक्रम असतील, मोठमोठी कामं होत असतात. परंतु आता यंदाची जी ही विधानसभा निवडणूक आहे, कसं पाहता याकडे आणि तुमचं जे इच्छुकांमध्ये सध्या नाव चर्चेत आहे, तर पक्षाने तुम्हाला उमेदवारी का द्यावी, काय वाटतं? पक्षाने उमेदवारी का द्यावी ह्याच्या मागे अनेक कारणं आहे. मुळात 4 वर्ष मतदारसंघामध्ये सक्रिय असताना आज मतदारसंघाची जी अवस्था झाली आहे आमच्या, तो बदल कुठेतरी घडला पाहिजे. त्याच्यामुळे एक 4 वर्षापूर्वीच तयारीला लागत असताना 6 महिन्यापूर्वी एक ठाम मत होतं की आपल्या विधानसभेला गरज आहे. आपला मतदारसंघ पुण्याच्या तुलनेत मागे पडत चालला आहे. मतदारसंघाची जी अवस्था ट्रॅफिकच्या माध्यमातून झालं आहे, रोडची अवस्था असेल, जे प्रोजेक्ट्स सुरू झाले ज्याचा उपयोग लोकांना व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. लोहगावसारख्या ठिकाणची अवस्था असेल, ह्या सगळ्या परिस्थिती एकंदरीत पाहता असं वाटलं की आपण परत आपल्या मतदारसंघाला योग्य प्रवाहामध्ये नेण्यासाठी आपण इथे असलो पाहिजे. त्याच्यामुळे तयारी केली आणि आज आम्ही पक्ष नक्कीच योग्य विचार करेल असं वाटतं. खरं तर वडील आपले बापूसाहेब पठारे आणि तुमच्या दोघांचंही नाव चर्चेत आहे, तर काय वाटतं दोघांपैकी पक्ष कोणाला? आम्ही दोघे वेगळे नाही आहोत. नक्कीच मी गेले 3-4 वर्षे काम करत असल्यामुळे तसं वाटतं आहे. परंतु ही आमच्या दोघांसाठी जमेची बाब आहे. तरुण वर्ग माझ्यासोबत असताना उमेदवार जरी बापूसाहेब आमचे वडील जरी असले, ती सगळी ताकद मी त्यांच्या मागे तरुणांची उभी करणार आहोत. दोघं एकत्रित काम करतो आहे. त्यांचा 30 वर्षाचा राजकारणातला अनुभव आहे. त्यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आज लोकांमध्ये आमच्या इथे तुलना केली जाते की कोणी कशा पद्धतीचं काम केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावाची मागणी अधिक आहे. खरं तर शरद पवार जे आहे त्यांचा जो मानस आहे की आता तरुणांना संधी ते देणार आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये, तर काय सांगता येईल त्याबद्दल?
संधी दिली तर मी तयार नक्की आहे इलेक्शन लढायच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. परंतु जरी वडील असले तरी माझी ताकद जी सर्व आहे ती वडिलांबरोबर असेल आणि मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम येणाऱ्या काळात आहोत. आमदार वडील असले तरी तीच ताकद माझ्याकडे असेल आणि आम्ही एकत्रित काम करणार आहोत. या कार्यकाळात आपण खरं तर पाहिलं तर 2019 नंतर कशा पद्धतीने तुम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत, कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आणि सर्वे काय सांगतो तुमचा एकूणच? सर्वेमध्ये आत्ता जे प्रतिनिधी आहे त्यांच्याबद्दल कामांच्यावरनं फार मोठा रोष आहे. आमच्या इथे तुम्ही लोहगाव धानोरी हा परिसर पाहिला म्हणजे आमच्या मतदारसंघाची ओळख म्हणजे नगर रोडचं ट्रॅफिक जॅम. बाहेरनं कोणीही आमच्या मतदारसंघात येण्याचा विचार केला तर तो आपल्याला नगर रोडच्या ट्रॅफिकला सामोरे जावं लागेल अशी आमच्या मतदारसंघाची चुकीची ओळख गेल्या 5 वर्षात पडली आहे. तुम्ही धानोरीमध्ये गेले, त्या जकात नाक्यावर गेले, तिथेही ट्रॅफिकच्या अडचणी आहेत. भामा आसखेडचं पाणी बापूसाहेबांनी ती योजना सुरू केली, ते आलं म्हणतात, परंतु आजही तुम्ही लोहगाव धानोरी या परिसराच्या सगळ्या सोसायट्यांमध्ये जावा, आजही पाणी उपलब्ध नाही. लोहगावकरांना तर आपण पुण्यात राहतो हे सांगायला लाज वाटते. म्हणजे त्यांनी कुठेतरी आपण एकदम रिमोट एरियामध्ये असल्यासारखं डांबरीकरणसुद्धा झालेलं नाही आहे. 80% लोहगावमध्ये रोड देखील झालेले नाही, पाणी नाही, लाईट नाही. आणि इथे चुकीचा प्रचार जो केला जायचा की इथे टँकरनी पाणी दिलं जातं, तर माझ्याकडे यादी आहे ह्या सगळ्या सोसायट्यांच्या धानोरी आणि लोहगाव पोरवाल रोडची. 5 ते 6 करोड रुपयाचं नुसतं पाणी महिन्याला ह्या सोसायटी घेतात. जर भामा आसखेडची योजना ही फक्त पूर्व पुण्याच्यासाठी झाली आणि ती पूर्ण झाली म्हणतात आणि मग पाणी का मिळत नाही हे विषय झाला. आमच्या इथं तरुणांचा विषय, मोठा IT पार्क आहे, हे सगळ्याच 2014च्या आधीच्या गोष्टी आहेत. आज आमच्या इथं क्राईम रेट सगळ्यात जास्त आहे पुण्यामध्ये. तरुण मुलं आहेत, बिलो 18 एज असतात, हे सगळे नशे करतात असा अहवाल मोठा आहे. तुम्ही आमच्या झोनचा रिपोर्ट जरी घेतला आणि हीच मुलं नंतर क्राईमसाठी वापरली जातात. ह्याच्यावर कुठेतरी अंकुश आला पाहिजे. आमच्या इथं सगळ्यात मोठं ड्रग्ज पुण्यात सापडलं 300 कोटी रुपयाचं विश्रांतवाडीमध्ये. तर पुण्याचं ड्रग कॅपिटल आमच्या इकडे होतं आहे का असं कुठेतरी प्रश्न पडतो. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली. तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी कुठे 5 वर्ष प्रयत्न नाही झाला. त्यानंतर महिला आपण सक्षमीकरणाच्या गोष्टी बोलतो, ह्याच्यावरही कुठेतरी प्रयत्न झालेला नाही पाहिला. तर ओव्हरऑल फार नैराश्याची वातावरण आमच्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. सर, तुम्ही जसं सांगितलं की अनेक गंभीर समस्या या मतदारसंघामध्ये आहेत, तर सुरेंद्र पठारे त्या कशा सोडवतील येत्या काही काळामध्ये जर त्यांना मतदारांनी कौल दिला असतं? आमच्याकडे उदाहरण म्हणून वडिलांनी केलेल्या अनेक गोष्टी आहेत. कोणी 2014च्या आधीच्या झालेले प्रोजेक्ट असतील आणि आत्ताच्या गेल्या 10 वर्षातली तुलना केली तर तुम्हाला तो फरक जाणवेल. हा नगर रोड पुण्यातला सगळ्यात मोठा रोड आहे, आळंदी रोड सगळ्यात, हा त्यांच्या कार्यकाळामध्ये झाला. इथं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भामा आसखेड योजना त्यांनी सुरू केली. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या खराडीमधले DP रोड पाहू शकता. म्हणजे आमच्या खराडीमधनं कुठेही बाहेर पडलं तर तुम्हाला ट्रॅफिक जॅम लागतं. तुम्ही मुंडव्याकडे जावा, तुम्ही वाघोलीकडे जावा, तुम्ही विमाननगरकडे जावा. विमाननगरमधल्या पाण्याच्या टाक्या असतील, खराडी वडगाव शिरीमधल्या असतील, तुम्ही विमाननगरचे गार्डन्स घ्या, सेन्सरनी CSRमधनं केलेलं असतं, स्केटिंग ट्रॅकमध्ये केलं. स्पोर्ट्स हा विषय आहे की आपण कुठेतरी आपल्याला वाटतं की ऑलिम्पिक आलं 4 वर्षांनी, नंतर आपल्याला त्या गोष्टी आठवतात, क्रिकेटचा वर्ल्ड कप आला किंवा आठवतं. परंतु आपल्या भागातनं सुद्धा खेळाडू तयार व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय देता येईल, आपण प्रोत्साहन कसं करता येईल, याच्याकडेही कोणी पाहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सेगमेंटमध्ये काम केलं पाहिजे. आपण आमच्या भागामध्ये फार NGOज काम करतात, तर आपण एन्व्हायरमेंटसाठी काय काम करतो. आमच्या मतदारसंघाला लगत नदी जाते, नदी सुधार प्रकल्प सुरू आहे, आपण त्याचा कधी आढावा घेतला का? नदी स्वच्छ करण्यासाठी कधी आपण प्रयत्न केला का? तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत.
ट्रॅफिकमधनं आपल्याला समस्या कशा सोडवता येतील. आता काय असतं, हे प्लॅनिंग करत असताना शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल अशा पद्धतीने काम झालं पाहिजे. आपण कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व करत असताना इतरांसाठी प्रॉब्लेम निर्माण करतो आहे का असं नाही केलं पाहिजे. कुठेतरी एखादा ग्रेड सेपरेटर करतो. आता आमच्या इथं नुकतंच शास्त्रीनगरमध्ये ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन झालं. तर आता हा काही सोल्युशन माझ्या दृष्टीने नगर रोडसाठी असू शकत नाही. म्हणजे आपण फक्त एका चौकातला प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे, अतिवेगाने सगळ्या गाड्या येणार, ते विमाननगरमध्ये जॅम करणार. मग तुम्ही विमाननगरमध्ये 4 वर्षांनी म्हणणार ग्रेड सेपरेटर पाहिजे, तो झाल्यावर तुम्ही परत म्हणणार खराडी बायपासला पाहिजे. तर हे काही सोल्युशन नाही आहे. इथे हातात असणारं सोल्युशन तुम्ही गेल्या 5 वर्षात सोडवलं नाही. खराडी शिवने रोड जो आहे, जो आमच्या खराडी हद्दीत पूर्ण झाला आहे, वडगाव शेरीमध्ये थोडा राहिला आहे. कदाचित 6 महिन्याचं काम आहे, ते 5 वर्षात झालं नाही. ते 6 महिन्याचं काम जर तुम्ही 2-3 वर्षात सोडू शकला असता तर नगर रोडचा 30% ट्रॅफिकचा लोड हा त्या रोडनी घेतला असता आणि आज जी दुरावस्था आहे नगर रोडची ती नसती. तर ह्या सगळ्या बाबतीत काम करण्याची खूप गरज आहे. आमचा मतदारसंघ 10 वर्ष मागे पडला आहे आणि सगळ्या कामांवर बोलायचं तर खूप वेळ जाईल त्याच्यावर, पण ओव्हरऑल डेव्हलपमेंट सगळी झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही लोक काम करू. तरुणांसाठी काय प्रोजेक्शन असणार आहे तुमचं नेमकं? तरुणांचं मेन एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे. गुन्हेगारीकडे मुले जातात, तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने हातावर काम नसलं तर आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी जास्ती वाढताना पाहतात. इथे 5 स्टार हॉटेल्स आहेत, IT कंपनी आहेत, शेजारच्या कमी अंतरावर MIDCs आहेत. एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यासाठी ट्रेनिंग आपण काय करू शकतो. आमच्या वडिलांनी ITI सँक्शन केला होता लोगावमध्ये, त्याचं काम पुढे काही नाही झालं. तर ह्या अनेक गोष्टी आहेत तरुणांच्या. त्याच्यानंतर स्पोर्ट्सला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. मुलं आज आपल्याला फक्त मोबाईलवर खेळताना पाहायला मिळतात. आमच्या इथे एक क्रीडा संकुल आहे शास्त्रीनगरमध्ये, पण आमच्या मतदारसंघातल्या 2% लोकांना देखील माहिती नाही किंवा त्याचा उपभोग ते लोक घेत नाही आहे. असे छोटे छोटे संकुल लोहगावमध्ये होऊ शकतात, खराडीमध्ये होऊ शकतात, येरवडा परिसरामध्ये होऊ शकतात. इथे खेळायला ग्राउंड उपलब्ध नाही आहे. मी अनेक वेळा अनेक स्पर्धांना तरुणांच्या जातो, त्यावेळेस पाहतो की आजही क्रिकेट 40-45 वर्षाची मुलं खेळतात आणि माझे काही प्रश्न होते त्यांना की तरुण मुलं का दिसत नाही. तर म्हणतात गेले 10 वर्ष इथे खेळायला ग्राउंडच राहिलेलं नाही आहे. तर क्रीडांगणं उपलब्ध करून दिली पाहिजे. हे सगळे विषय आहेत तरुणांच्या रिलेटेड, हे सोडवण्याचा प्रयत्न करू. सर, आपण जर पाहिलं तर आता समजा उद्या तुम्हाला तिकीट जाहीर झालंच तर सुरेंद्र पठारेंची लढत कोणाशी होऊ शकते? पुढे कोण येईल ह्याचा आम्ही विचार करत नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की कामं झाली नाही आहेत आणि आम्ही कामं केलेली ही लोकांच्या पुढे आहेत. तर तुलनात्मक गोष्टी जरी पाहिल्या आणि आम्ही गेल्या 4 वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात आहोत, ह्या गोष्टी पाहिल्या तर लोक नक्कीच आम्हाला निवडून देतील हा विश्वास आहे. धन्यवाद सर आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल. तर हे होते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार सुरेंद्र पठारे. त्यांनी वडगाव शेरीला आपण कशा पद्धतीने डेव्हलप करणार आहोत, त्यासाठी त्यांचं विजन काय असणार आहे हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी डिजिटल प्रभातला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.